नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण समास चॅप्टर शिकणार आहोत. तर समास म्हणजे काय? समास हा दोन शब्दापासून एक शब्द बनत असेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दापासून जर एक शब्द बनत असेल तर त्याला समास म्हणतात मित्रांनो. कोणताही जो शब्द बनतो त्याला सामाजिक शब्द म्हणतात. जर तुम्हाला समाज चॅप्टर व्यवस्थित कधी शिकायचं असेल तर तुम्हाला सामाजिक शब्द कोणतं, विग्रह कोणतं आणि पहिले पद कोणतं आणि दुसरे पद कोणते हे तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. तर चला आपण समास म्हणजेच काय हे बघणार आहोत. तर समास म्हणजेच शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास म्हणतात आणि जो शब्द तयार होतो त्याला सामाजिक शब्द म्हणतात मित्रांनो. उदाहरणार्थ साखर भात, साखर आणि भात मिळून साखर हा एक शब्द झाला मित्रांनो आणि भात हा दुसरा शब्द झाला. तर दोन शब्द मिळून एक शब्द तयार झाला. साखर भात झाला. तर ह्याच शब्दाला म्हणतात मित्रांनो, हा झाला समास आणि याला म्हणतात सामाजिक शब्द. सामासिक शब्द म्हणतात. साखर दोन शब्दापासून एकच शब्द तयार होत असेल तर त्याला समास म्हणतात. तर साखर व भात हा एक शब्द झाला. साखर एक शब्द झाला. साखर आणि भात, साखर एक शब्द झाला, भात एक शब्द झाला. त्याचा दोन्ही मिळून एक शब्द केला त्याला सामाजिक शब्द म्हणतात मित्रांनो. त्याला समास आणि हा जो शब्द तयार झाला याला सामाजिक शब्द मित्रांनो म्हणतात. तर सामाजिक शब्द हे दोन शब्दापासून बनलेले असतात. म्हणजेच हे दोन शब्दापासून बनलेले असतात. साखर भात झाला. उदाहरणार्थ तोंड व पाठ. तर मित्रांनो, तोंड आणि पाठ या दोन शब्द मिळून तोंडपाठ झाला. तोंडपाठ हा एक शब्द तयार झाला मित्रांनो. तर हे झाले मित्रांनो सामाजिक शब्द. सामाजिक शब्द म्हणजे काय? दोन शब्दापासून जर एक शब्द बनत असेल तर त्याला सामाजिक शब्द म्हणतात. दोन शब्दापासून एक शब्द बनत असेल तर त्याला सामाजिक शब्द म्हणतात मित्रांनो. हा आहे सामाजिक शब्द. दोन शब्दापासून एक शब्द. तोंड आणि पाठ, नीळ आणि कंठ हे झाले मित्रांनो दोन शब्द. पहिला शब्द आणि दुसरा शब्द. दोन शब्दापासून जर एक शब्द बनत असेल तर त्याला सामाजिक शब्द म्हणतात मित्रांनो. आणि सामाजिक शब्द हे केव्हाही दोन शब्दापासून तयार झालेले असतात. याच्यामध्ये तुम्हाला पहिलं पद कोणता? उदाहरणार्थ आहे आमरण, नीळकंठ आणि राम लक्ष्मण, आई वडील, साखर भात, कांदे पोहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला समाज हा जर चॅप्टर व्यवस्थित शिकायचा असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला पहिले पद कोणतं आणि दुसरे पद कोणते हे ओळखता आले पाहिजे मित्रांनो. तर उदाहरण आमरण आहे. तर पहिले पद कोणतं आहे आणि दुसरे पद पहिले पद म्हणजेच काय मित्रांनो? पद म्हणजेच शब्द आहे आणि पद म्हणजे शब्द. त्याच्या अगोदर जो लावतो त्याला विग्रही म्हणतात. हे पण आपण बघणार आहोत मित्रांनो. आमरण. तर आमरण या शब्दामध्ये पहिला शब्द कोणता आहे?
आहे मित्रांनो, आ. आणि दुसरा शब्द कोणता आहे? मरण. आणि नीळकंठ मध्ये नीळ पहिला शब्द आहे आणि दुसरा कंठ. आणि राम आणि लक्ष्मण मध्ये राम पहिला शब्द आहे आणि लक्ष्मण दुसरा शब्द आहे. आई वडील मध्ये आई पहिला शब्द आहे आणि वडील दुसरा शब्द आहे मित्रांनो. साखर भात मध्ये साखर पहिला शब्द आहे आणि भात दुसरा शब्द आहे. कांदे पोहे मध्ये कांदे पहिला शब्द आहे आणि पोहे दुसरा शब्द आहे. तर मित्रांनो हे दोन शब्द मिळून जर एक शब्द बनत असेल, आमरण, आमरण, आमरण मिळून आ आणि मरण मिळून आमरण बनला मित्रांनो. तर हा झाला सामाजिक शब्द. त्या दोन शब्दापासून जर एक शब्द बनत असेल त्याला म्हटलं जाते सामाजिक शब्द. आणि मरण, मरण हा ह्या शब्दाला काही अर्थ प्राप्त झालेला नाहीये, तर मरण, मरण याच्या सामोर आलेला आहे त्याला विग्रह, त्याला प्रत्यय म्हणतात मित्रांनो. प्रत्यय लक्षात न ठेवता तुम्ही फक्त पद म्हणजे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. हा मरण दोन शब्दापासून एक शब्द तयार झालेला आहे त्याला सामाजिक शब्द म्हणतात मित्रांनो. त्याच्यानंतर समासाचे प्रकार. समासाचे प्रकार, समासाचे प्रकार चार पडतात. समासाचे प्रकार, समासाचे प्रकार चार पडतात मित्रांनो. पहिला आहे अवयवीभाव समास. अवयवीभाव समास आहे, अवयवीभाव समास. दुसरा आहे तत्पुरुष समास आणि तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. तत्पुरुष समास, तत्पुरुष समास आणि तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास, समास, बहुव्रीही समास. मित्रांनो हे एकूण चार प्रकार आहेत समासाचे. तर अवयवीभाग मध्ये पहिले पद मुख्य असते, पहिले पद मुख्य असते, पहिले पद मुख्य, मुख्य, मुख्य किंवा प्रधान मित्रांनो. प्रधान, मुख्यालाच प्रधान पण म्हटले जाते. इथं दुसरे पद मुख्य असते आणि द्वंद्व समाज मध्ये दोन्ही पद मुख्य असतात. दोन्ही पद मुख्य आणि तिसऱ्या मध्ये दोन्ही पद मुख्य न नसता तिसऱ्याचाच बोध होते मित्रांनो. दोन्ही गुण असतात. दोन्ही गुण असतात मित्रांनो. हे आहेत मित्रांनो शब्दात समासाचे चार प्रकार. तर अवयवीभाव समाज याच्यामध्ये पहिला पद मुख्य असते आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद मुख्य असते आणि द्वंद्व समासामध्ये दुसरे दोन्ही पद मुख्य असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद मुख्य नसतात तिसऱ्याचाच बोध होते मित्रांनो. तर त्यांना दोन्ही गुण म्हणतात. तुम्हाला जर प्रधान आणि मुख्य व प्रधान म्हणजेच मुख्य होते आणि गुण म्हणजेच मुख्य नसलेला तिसऱ्याचा बोध होणे, त्याला गुण म्हणतात मित्रांनो. समासाचे प्रकार एकूण प्रकार चार आहेत. तर इथं पहिले पद तुम्ही कसे लक्षात ठेवाल? अवयवीभाव मध्ये पहिले पद तुम्ही पहिले पद आहे म्हणून कसे लक्षात ठेवाल? तर अ आहे.
हा बाराखडीमध्ये किंवा वर्णमालेमध्ये पहिले येते मित्रांनो. वर्णमालेमध्ये पहिले येते म्हणजे पहिले शब्द आणि तत्पुरुष म्हणजेच तो हा शब्द तो आपण दुसऱ्यासाठी वापरतो म्हणजेच हा दुसरे पद मुख्य आहे. आणि द्विंद समाजामध्ये द्विंद म्हणजेच द्विंद म्हणजे दोन, तर दोन पद हे म्हणजेच दोन्ही, आणि बहुव्रीही म्हणजेच दोन्ही पद गौण असतात. दोन्ही पद गौण असतात म्हणजेच तिसऱ्याचाच पद होतो, त्याला गौण बहुव्रीही समाज म्हणतात मित्रांनो. तर हे झाले समास व समासाचे प्रकार. समास म्हणजेच काय मित्रांनो? समास म्हणजेच दोन शब्दापासून जर एकच शब्द बनत असेल तर त्याला समास म्हणतात, आणि जो शब्द तयार झालेला आहे त्याला सामाजिक शब्द म्हणतात. समासाचे प्रकार किती आहेत? त्याच्या अगोदर तुम्हाला पहिला पद कोणता आणि दुसरा पद कोणता हा ओळखता आले पाहिजे मित्रांनो. तर समासाचे प्रकार किती आहेत? 4 आहेत. अविर्भाव समाज, तत्पुरुष समाज, द्विंद समाज आणि बहुव्रीही समाज. जर तुम्हाला अविर्भाव समाज याच्यामध्ये कोणते पद मुख्य असते हे जर तुम्हाला माहिती करायची असेल तर वर्णमालेमध्ये पहिला अक्षर कोणता येतो? अ येतो, तर पहिले पद मुख्य असते. तर आणि तत्पुरुष समाजामध्ये तो आपण वर्णमालेमध्ये दुसऱ्यासाठी वापरतो. समासामध्ये तो हा आहे सर्वनाम आहे, तो आपण दुसऱ्यासाठी वापरतो. तो हा दुसरे म्हणजे दुसरा शब्द मुख्य असते. आणि द्विंद समाजामध्ये द्विंद म्हणजेच दोन्ही, तर तिथं दोन्ही पद मुख्य असतात. आणि बहुव्रीही समाजामध्ये दोन्ही पद मुख्य नसतात, तिसऱ्याचाच बोध होतो. हे झाले मित्रांनो. आता आपण अविर्भाव समाज म्हणजेच काय हे बघणार आहेत मित्रांनो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता. आता आपण अविर्भाव समाज म्हणजेच काय ते बघणार आहोत. अवयव तर अविर्भाव समाज. तर अवयव म्हणजेच काय? अवयव म्हणजेच काय? अवयव. जर मित्रांनो अवयव व सवय्य तुम्हाला ओळखण्यामध्ये अडचण होत असेल तर मी शब्दाची जाती हा चॅप्टर तिथं शिकवला. तिथं अवयव म्हणजेच काय आणि सवय्य म्हणजेच काय हे एकूण शब्दाचे 8 जातीपैकी कोणते शब्द सवय्य आहेत आणि कोणते शब्द अवयव आहेत, जाती अवयव आहेत, ते मी तुम्हाला सांगितले मित्रांनो. तर अवयव म्हणजे जे बदलत नाही. अवयव म्हणजे जे बदलत नाही. अवयव म्हणजेच जे बदलत नाही. म्हणजेच अवयवाला लिंगवचन नसते. लिंग व वचन नसते. अवयव भाव याला लिंग वचन नसते मित्रांनो. अविर्भाव समाज. अवयव म्हणजेच काय होते? अवयव म्हणजेच जे बदलत नाही, आणि जे बदलते त्यांना काय म्हणतात? सवय्य म्हणतात. आणि लिंग वचन अविर्भाव समाजाच्या शब्दांना मित्रांनो नसते. उदाहरणार्थ आहे आजन्म. आजन्म. तर बघा मित्रांनो, आजन्म इथून पहिला शब्द कोणता आहे? पहिला शब्द आ, आणि दुसरा शब्द कोणता आहे? जन्म. जन्म याच्यामध्ये पहिला शब्द कोणता आहे? आ, आणि दुसरा शब्द कोणता आहे? जन्म. तर अविर्भाव समाजामध्ये पहिले पद हे मुख्य असते. पहिले पद हे मुख्य असते. तर मित्रांनो आजन्म पहिला झाला आणि दुसरा जन्म शब्द झाला. तर याला काही अर्थ प्राप्त होत आहे का? नाही आहे. आणि जन्म याला अर्थ प्राप्त होत आहे. तर हे हा शब्द कोणत्याही नामाबरोबर ते जोडून येत असतात, कारण की यांना अर्थ प्राप्त नसते. ते उपसर्ग म्हणून वापरले जातात मित्रांनो.
उपसर्ग म्हणजेच नामाच्या अगोदर आलेला शब्द त्याला उपसर्ग म्हणतात मित्रांनो. दुसरा शब्द बघा, पहिला दुसरा आहे आजन्म. पहिला आहे आजन्म आणि आता आजन्म. आजन्माला पहिला शब्द आहे आ आणि दुसरा आहे जन्म. दुसरा आहे प्रतिदिन. प्रतिदिन. तर मित्रांनो इथं बघा, प्रति प्रति आहे पहिला आणि पहिला शब्द आहे प्रति आणि दुसरा शब्द आहे दिन. तर प्रति याला काही अर्थ प्राप्त होत आहे का? प्रति या शब्दाला काही अर्थ प्राप्त होत आहे का? नाही. दुसऱ्या या शब्दाला दिनला अर्थ प्राप्त होत आहे. म्हणजेच प्रति हा कोणत्या ना कोणत्या नामाबरोबर ते जोडून येतात मित्रांनो. कोणत्या नामाबरोबर जोडून येतात. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? अविर्भाव समास. अविर्भाव समाजामध्ये अविर्भाव समाजामध्ये पहिले पद मुख्य असते. पहिले पद मुख्य असते. दोन पहिल्या पदाला अर्थ नसतो व दुसऱ्याला अर्थ असतो. दुसऱ्याला अर्थ असतो मित्रांनो. पहिल्याला अर्थ नसतो आणि दुसऱ्याला अर्थ असतो. तर आजन्म आणि तिसरा लिहून टाका लिंग व वचन यांना नसते. लिंग वचन नसते. हे मित्रांनो, आणि हे जे शब्द असतात ते क्रियाविशेषणासारखे आलेले असतात मित्रांनो. सामाजिक शब्द असतात ते क्रियाविशेषणासारखे असतात. क्रियाविशेषणासारखे असतात. क्रियाविशेषणासारखे असतात मित्रांनो. अविर्भाव समाजामध्ये पहिले पद हे मुख्य असते. म्हणजे पहिले पद हे प्रधान असते. तर अविर्भाव समाजामध्ये दोन पदे असतात, दोन शब्द असतात. तर दोन शब्दापैकी एका शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही आणि दुसऱ्या शब्दाला अर्थ प्राप्त होते. आणि अविर्भाव समाज मधल्या शब्दांना लिंग वचन हे शब्द लिंग वचन नसतो. लिंग वचनानुसार, कारण की अवयव म्हणजेच ते लिंग वचन बदलत नाही. अवयव म्हणजेच बदलत नाही मित्रांनो. अवयव म्हणजेच बदलत नाही. म्हणजेच लिंग वचन अविर्भाव समाजाचे बदलत नाही. त्यांना लिंग वचनच नसते. तर बदलणार कुठं? नाही. त्याच्यानंतर अविर्भाव हे क्रियाविशेषणासारखे आजन्म. जेव्हा आपण याची शब्दाची फोड करतो, जसं आजन्म, जन्मापासून म्हणजे ती क्रिया झाली, रीती झाली. तर जन्मापासून प्रतिदिन म्हणजे प्रतिदिन प्रत्येक दिवशी ती क्रियाविशेषण झाली मित्रांनो. तर ती क्रियाविशेषण असते मित्रांनो. डायग्राम हे झाले मित्रांनो. जर हे झाले तुम्हाला रिव्हिजन करण्याकरिता, ह्या पद्धतीने जर तुम्ही रिव्हिजन केल्या तर एकदा बघून घ्या मित्रांनो. अविर्भाव समाजामध्ये पहिले पद हे मुख्य असते आणि ते क्रियाविशेषणासारखे काम करतात. क्रियाविशेषणासारखे सामाजिक शब्द हे क्रियाविशेषणासारखे काम करतात. क्रियाविशेषणासारखे काम असतात. सामाजिक शब्दांच्या लिंग वचन बदलत नाही, कारण की त्यांना लिंग वचनच नसते. लिंग वचन म्हणजेच त्यांना अविर्भाव म्हणजेच न बदलणारे, म्हणजेच त्यांना लिंग वचन त्यांच्या बदलत नाही. त्यांना लिंग वचन नसते. उदाहरणार्थ आहे आजन्म. आजन्म यामध्ये पहिला शब्द कोणता आहे? आ. आणि दुसरा शब्द कोणता आहे? जन्म. आणि प्रतिदिन याच्यामध्ये पहिला शब्द कोणता आहे? प्रति आणि दुसरा आहे दिन. तर दुसऱ्या शब्दाला अर्थ प्राप्त होत आहे आणि
पहिल्या शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही, तर जे पहिले शब्द आहेत ते कोणत्या ना कोणत्या नामाला जोडून येतात मित्रांनो. तर जेव्हा तुम्ही पाय डायग्राम अविर्भाव समाजाचे फक्त एवढा ढाचा तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, आणि त्याच्यानंतर उदाहरण लक्षात ठेवू शकता. अविर्भाव समाज पहिले पद हे मुख्य असते आणि पहिल्या दोन शब्दापैकी पहिल्या पदाला अर्थ प्राप्त नसतो, पहिल्या शब्दाला अर्थ प्राप्त नसतो आणि दुसऱ्या शब्दाला अर्थ प्राप्त असतो. त्याच्या लिंगवचन नसते आणि ते क्रियाविशेषणासारखे काम असतात मित्रांनो. याच्यामध्ये तीन प्रकारची येतात मित्रांनो. आ येता प्रति, आ येता प्रति. तर हे बघा मित्रांनो, जर तुम्ही बुक मध्ये नोट्स कधी काढत असाल तर ह्या पद्धतीनं लिहू शकता मित्रांनो. हे तुम्हाला रिव्हिजन करण्याकरिता होईल. आजन्म, आजन्म, आजन्माचा विग्रह, विग्रह करणे म्हणजेच त्याची फोड करणे, विग्रह म्हणजेच शब्दाची फोड करणे. इथं बघा मित्रांनो, आ आणि इथं पहिला शब्द कोणता आहे? आ, आणि दुसरा शब्द कोणता आहे? मरण. तर मरेपर्यंत, मरेपर्यंत, आमरण, मरेपर्यंत आहे. आणि आजन्म, आजन्म, आजन्म म्हणजे जन्मापासून, जन्मापासून याची शब्दाची फोड होते मित्रांनो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला. आणि यथाक्रम, यथाक्रमचं काय होईल? यथाक्रम म्हणजेच क्रमाप्रमाणे, यथाक्रमचा क्रमाप्रमाणे, क्रमाप्रमाणे. आणि यथा नाही, इथं आहे मग पहिला शब्द यथा आणि दुसरा आहे क्रम. इथं आहे पहिला शब्द आणि इथं न्याय आहे. तर यथाला काही अर्थ प्राप्त होत आहे का? नाही, दुसऱ्याला प्राप्त होत आहे म्हणजेच न्यायाप्रमाणे, न्यायाप्रमाणे. प्रतिदिन म्हणजेच प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी, दिवशी, प्रत्येक दिवशी मित्रांनो. आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून आलेले असतात मित्रांनो. आ यथा प्रति, आ यथा प्रति. अविर्भाव म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं, अविर्भाव म्हणजेच पहिला पद प्रथम असते आणि ते सामाजिक शब्द हे क्रियाविशेषणासारखे काम करत असतात, म्हणून त्यांना अविर्भाव समाज असे म्हणतात. ते शब्द कोणते असतात? आ यथा प्रति, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. हे शब्द मित्रांनो तुम्हाला उपसर्ग याच्यामध्ये पण कामात येतील तुम्हाला. आ यथा प्रति, आ. इथं पहिला शब्द कोणता आहे मित्रांनो? आ. इथं पहिला शब्द हे बघा मित्रांनो, आ, आमरण, मरेपर्यंत. आजन्म, दुसरा शब्द जन्मापासून. पहिला शब्द बघा प्रति क्षण म्हणजेच प्रत्येक क्षणाला. इथं आहे पहिला शब्द, इथं दुसरा प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर आहे मित्रांनो बे बेला, हरदर, बिन गैर यासारखे फारसी शब्द लागून तयार झालेले हे शब्द आहेत मित्रांनो. तर संस्कृत शब्द कोणते आहेत? आ यथा प्रति, आ यथा प्रति. जर तुम्ही आ यथा प्रति, आ यथा प्रति आणि बेला, हर दर, बिन गैर, बेला, हर दर, बिन गैर असे लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यानुसारच बघा, बेसक म्हणजे संख्ये शिवाय, संख्ये इथं पहिला शब्द आहे, हा दुसरा संख्ये शिवाय, संख्ये शिवाय. इथं पहिला शब्द हा आहे, दुसरा हर रोज म्हणजेच प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी. शब्दाची फोड विग्रह होते मित्रांनो. विग्रह करा म्हणून पण तुम्हाला विचारले जाते. दर साल, प्रत्येक साली, प्रत्येक वर्षी, वर्षी. बिनचूक म्हणजेच चुकीशिवाय, चुकीशिवाय. बेलासक संख्येशिवाय, संख्येशिवाय. आणि दररोज, दररोज म्हणजेच प्रत्येक दिवशी,
प्रत्येक दिवशी हे विग्रह होतात मित्रांनो, प्रत्येक दिवशी. प्रत्येक इथं शब्द आहे हा बेला सक, दुसरा शब्द आहे मित्रांनो. दर साल हा पहिला शब्द आहे, दुसरा हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे. बिनधोक, बिनधोक आणि गैरहजर. बिनधोक म्हणजेच धोक्याशिवाय, धोक्याशिवाय आणि गैरहजर, गैरहजरच्या हजेरीशिवाय, हजेरीशिवाय. आ येता प्रति, आ येता प्रति हे आहेत मित्रांनो, आ येता प्रति संस्कृतचे आहेत. आणि हर दर बर बिन गैर हे शब्द आहेत फारसी भाषेतले. इथं अगोदर तुम्हाला पहिला शब्द ओळखायचा आणि त्याच्यानंतर विग्रह करा म्हणून विचारायचे मित्रांनो. हे शब्द कसे लक्षात ठेवा मित्रांनो, बे बेला हर दर बिन गैर, बे बेला हर दर बिन गैर हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर द्विरुक्ती होऊन तयार झालेले, द्विरुक्त होऊन तयार झालेले शब्द कोणते आहेत, ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात. पानोपानी, सालोसाली, दारोदारी असे शब्द मित्रांनो. तर पानोपानी म्हणजेच, पानोपानी म्हणजे प्रत्येक पानात, प्रत्येक पानात, पानात. सालोसाली म्हणजे प्रत्येक साली, प्रत्येक साली, प्रत्येक साली. आणि घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी, प्रत्येक घरी, प्रत्येक घरी. आणि दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी, प्रत्येक दारी. जागोजागी, प्रत्येक जागी, प्रत्येक जागी. आणि वारंवारी, प्रत्येक वारी, प्रत्येक वारी. हे आहेत प्रत्येक वारी मित्रांनो. हे आहेत अविर्भाव समाजाचे शब्द एवढे. तर तुम्ही लक्षात, अविर्भाव समाज, अवयव म्हणजे काय होते, अवयव म्हणजेच ज्याच्यात बदल होत नाही, म्हणजेच लिंग वचन बदल होत नाही. कारण की अविर्भाव समाजांना लिंग वचन नसते मित्रांनो. त्याच्यानंतर इथं पहिले पद हे मुख्य असते, दुसरे सामासिक असते. आणि त्याच्यानंतर तिथं दोन पद असतात, पहिल्याला अर्थ प्राप्त होते आणि दुसऱ्याला अर्थ प्राप्त होत नाही. याच्यावरून लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ते झाले. नाहीतर तुम्ही आ येता प्रति हे असेच, आ येता प्रति हे तीन शब्द आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवा. याच्यावरून आमरण मरेपर्यंत, आजन्म जन्मापासून. आणि बे बेला हर दर बिन घर हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. बे बेला हर दर बिन घर हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला ओळखतात कसे, ओळखा म्हणून येतात मित्रांनो, की हा शब्द कोणत्या समाजाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर द्विरुक्ती, द्विरुक्ती म्हणजे इजी आहे. हे तुम्हाला तर लक्षात राहतील. कन्फ्युज इथं होते मित्रांनो, बे बेला हर धर बिन गैर हे. तर तुम्ही संख्येला काही अर्थ प्राप्त होते का, बेला काही अर्थ प्राप्त होते का, नाही. तर तुम्ही अगोदर पहिला शब्द सोडता, त्याच्यानंतर दुसरा, तर दुसऱ्या शब्दाला अर्थ प्राप्त होते आणि तिसऱ्या पहिल्याला अर्थ प्राप्त होत नाही. तर हा आहे मित्रांनो अविर्भाव समाजाचे प्रकार. आता हे एवढे लक्षात राहिल्यानंतर तुम्हाला हे जे डायग्राम आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समाजाचा दुसरा प्रकार शिकणार आहोत, तत्पुरुष समाज. त्याच्यामध्ये दुसरे पद हे महत्वाचे असते मित्रांनो. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. आता आपण समासाचा दुसरा प्रकार बघणार आहोत, तत्पुरुष समाज. तत्पुरुष म्हणजेच तत्पुरुष समाज, तत्पुरुष समाज. तर मित्रांनो, तत्पुरुष तो हा तत्पुरुष समाज. दुसरे पद कसे लक्षात ठेवायचे, तत्पुरुष समाज ज्यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, तर तो हा सर्वनाम होते मित्रांनो. तर तो हा आपण दुसऱ्यासाठी वापरतो सर्वनाम. तर तो याच्यावरून
दुसरे पद तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. तर तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद हे महत्वाचे असते मित्रांनो. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, कंबरपट्टा, कंबरपट्टा. तर मित्रांनो कंबरपट्टा, कंबरपट्टा या शब्दामध्ये पहिला शब्द आहे कंबर आणि दुसरा शब्द आहे पट्टा. तर जेव्हा आपण कंबरपट्टा म्हणतो मित्रांनो, तर पट्टा ही वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते मित्रांनो. पट्टा ही वस्तू डोळ्यासमोर येतो. ही वस्तू डोळ्यासमोर येते मित्रांनो. डोळ्यासमोर येते. डोळ्यासमोर येते. समोर येत असते. कंबरपट्टा म्हटलं की जो पट्टा आहे ती वस्तू डोळ्यासमोर येते मित्रांनो. दुसरा बघू, नवरात्र. नवरात्र. तर इथं पहिला शब्द कोणता आहे मित्रांनो? नऊ. आणि दुसरा आहे रात्र. जेव्हा आपण नवरात्र उच्चार करतो तर शेवटचा शब्द म्हणजेच कंबरपट्टा, तर इथं दुसरा पद महत्वाचा आहे. म्हणजेच हा दुसरा पद महत्वाचा आहे. म्हणजे पट्टा आपल्या डोळ्यासमोर येतो. इथं नवरात्र आहे तर रात्र हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो. रात्र हा शब्द डोळ्यासमोर येतो. डोळ्यासमोर येतो म्हणून दुसरा पद महत्वाचा आहे मित्रांनो तत्पुरुष समाजामध्ये. याच्यानंतर अजून एक उदाहरण घेऊ, कांदे पोहे. तिसरा, कांदे पोहे. जेव्हा आपण कांदे पोहे आपण म्हणतो तेव्हा पोहे हे आपल्या डोळ्यासमोर येतात मित्रांनो. पोहे हा म्हणजेच दुसरा शब्द महत्वाचा आहे तत्पुरुष समाजामध्ये. म्हणजे आता तुम्हाला समजलं मित्रांनो, तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद महत्वाचे आहेत. ते कशावरून? कंबरपट्टा. जेव्हा आपण कंबरपट्टा म्हणतो तेव्हा पट्टा हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो आणि ती वस्तू डोळ्यासमोर येतो. नवरात्र म्हटलं की रात्र म्हणजे दुसरा शब्द ते आपल्या डोळ्यासमोर येतो. कांदे पोहे म्हटलं की पोहे. आपण पोह्यांना काय म्हणतो? कांदे पोहे म्हणतो ना. कांदे पोहे करा म्हणजेच पोहे करा, याच्यावरून म्हणतो. तर मित्रांनो समासाचे प्रकार पडतात. समासाचे 7 प्रकार पडतात मित्रांनो. 7 प्रकार पडतात. समासाचे एकूण 7 प्रकार पडतात. 7 प्रकार पडतात मित्रांनो. समासाचे एकूण 7 प्रकार पडतात. ते कोणते? समासाची एकूण 7 प्रकार. तर पहिला आहे विभक्ती, दुसरा आहे अकुल, अलुक, दुसरा आहे अलुक. पहिला आहे विभक्ती आणि दुसरा आहे अलुक तत्पुरुष समास आणि विभक्ती तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास. विभक्ती अलुक उपपद नत्र आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर कर्मधारय. अलुक उपपद तत्पुरुष समास, नत्र तत्पुरुष समास, उपपद नत्र, कर्मधारय तत्पुरुष समास व मध्यमपदी समाज, तत्पुरुष समाज, मध्यम पद लोभी समाज. आणि 7वा आहे मित्रांनो द्विगु समाज. तत्पुरुष समाज. हे आहेत मित्रांनो समासाचे एकूण 7 प्रकार. कोणकोणते? विभक्ती अलुक, उपपद नत्र, कर्मधारय द्विगु आणि मध्यम पद लोभी. तर विभक्तीमध्ये मित्रांनो विभक्तीचे प्रत्यय लोप विभक्तीचे जे प्रत्यय असते ते लागलेले असते मित्रांनो दुसऱ्याला. आणि अलुक तत्पुरुष समाजामध्ये
अलुक तत्पुरुष, अलुक म्हणजेच काय होते, लोप न पावणे, म्हणजे तिथे विभक्तीचे प्रत्यय लोप पावलेले नसते. आणि उपपद यामध्ये तिथं उपपद लागलेलं असते मित्रांनो. हे सर्व प्रकार आपण पूर्ण डिटेल मध्ये घेणार आहेत मित्रांनो, ते कोणकोणते आहेत. तर चला, विभक्ती तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार बघू आपण, विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. तर मित्रांनो, विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे एखादे अक्षर जर प्रत्यय, एखाद्या अक्षराला प्रत्यय विभक्तीने गाडलेले असते तर त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात मित्रांनो. एखादे अक्षर प्रत्यय विभक्ती गाडलेले असते ते विग्रह करताना मित्रांनो दुसरा शब्द स्वतंत्र येतो. दुसरा शब्द हा स्वतंत्र येतो आणि पहिल्याला प्रत्यय किंवा विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात मित्रांनो, म्हणूनच त्यांना विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. तर इथं काय म्हणते, सुख प्राप्त. जेव्हा आपण शब्दाचा विग्रह करतो तर मित्रांनो तिथं विभक्तीचे प्रत्यय काय म्हणते, विग्रह करताना हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. विग्रह करताना दुसरा शब्द हा स्वतंत्र येतो. दुसरा शब्द, तर इथं पहिला शब्द कोणता आहे, पहिला शब्द आहे सुख आणि दुसरा शब्द आहे प्राप्त. तर सुख, ला प्राप्त, म्हणजे मित्रांनो पहिल्या शब्दाला ला हा प्रत्यय लागला आहे, प्रत्यय किंवा विभक्तीचे प्रत्यय. तर ला हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो, आणि दुसरा शब्द हा स्वतंत्र येतो, म्हणजेच सुखाला प्राप्त. म्हणजे पहिल्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लागलेले असते किंवा प्रत्यय लागलेले असते, ते आहेत मित्रांनो विभक्ती तत्पुरुष समास. आता बघा, तोंड. इथं पहिला शब्द कोणता आहे, तोंड. दुसरा शब्द कोणता आहे, पाठ. तर तोंडानी पाठ, म्हणजे दुसरा शब्द मित्रांनो स्वतंत्र येत असतो आणि पहिल्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लागलेले असते. बुद्धीने जड. आणि क्रीडांगण, इथं पहिला शब्द आहे, पहिला. दुसरा गण आहे, पहिला इथं आहे, दुसरा हा आहे. तर क्रीडेसाठी अंगण, क्रीडेसाठी अंगण मित्रांनो. तर क्रीडे हा साठी हा प्रत्यय मित्रांनो, आणि ने हा पण विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो. तर सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. दुःख प्राप्त, दुखाला प्राप्त. तर मित्रांनो इथं पण लाहा प्रत्यय, लाहा विभक्तीचे प्रत्यय, आणि भक्तीने वंश. इथं ने हा विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे. गुणहीन, गुणाने हीन. इथं ने हा विभक्तीचे प्रत्यय. इथं मित्रांनो गुण हा पहिला शब्द आहे आणि दुसरा हीन शब्द आहे. सचिव हा फर्स्ट, सचिवासाठी आलय, म्हणजे आलय. तर मित्रांनो तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समाजामध्ये दोन पद असतात. पहिल्या पदाला विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात आणि दुसऱ्या पद हा स्वतंत्र आलेला असतो. ह्या पद्धतीने तुम्ही विभक्ती तत्पुरुष समास ओळखू शकता मित्रांनो. पहिल्या पदाला प्रत्यय लागलेला असते आणि दुसऱ्या पदाला प्रत्यय लागलेला नसते, तो स्वतंत्र असते, त्याला विभक्तीचे प्रत्यय म्हणतात मित्रांनो. विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. तर मित्रांनो अलुक म्हणजेच काय होते, अलुक म्हणजे लोप न पावणे. अलुक म्हणजेच लोप न पावणे. अलुक म्हणजेच लोप न पावणे होते मित्रांनो. तर लोप म्हणजेच विभक्तीचे लोप न होता तशीच राहते विभक्ती तशीच. अलुक म्हणजेच लोप न पावणे, म्हणजे विभक्तीचे लोप होत नाही. तर ते शब्द कोणते आहेत मित्रांनो, अग्रेसर, युधिष्ठर, पंकेरू, सरसीज,
कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. इथं तोंडी लावणे, खिसे कापू, दीनानाथ पहारेकरी आणि कर्मणी प्रयोग. जर मित्रांनो इथं अलूक ह्या तत्पुरुष समाजामध्ये एवढेच शब्द आहेत मित्रांनो. जर तुम्हाला हे शब्द पाठच करायचे असतील, पाठच करून टाका मित्रांनो, तर ते तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवा. अलूक तत्पुरुष समाज, अलूक तत्पुरुष समाज, अलूक तत्पुरुष समाजामध्ये अग्रेसर आणि युधिष्ठरने, अग्रेसर आणि युधिष्ठरने, पंकरयू आणि सर्जिस, 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 दीनानाथ पंकेरू आणि सर्जिस या शब्दांच्या, पंकेरू अग्रेसर आणि युधिष्ठरने पंकेरू आणि सर्जिस यांनी, पंकेरू आणि सर्जिस या शब्दाचा कर्तरी आणि कर्मणी प्रयोग केला, तेव्हा तोंडी लावणाऱ्या दीनानाथ पहारेकर यांनी पकडले. त्या पद्धतीने तुम्ही मित्रांनो हे शब्द पाठ करून ठेवू शकता. हा सेंटेन्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात आले तर ते तुमचे पूर्ण शब्द मित्रांनो पाठ राहतील. कसा लक्षात ठेवायचा. अग्रेसर व युधिष्ठरने, अग्रेसर व युधिष्ठरने पंकेरू आणि सर्जिस या शब्दाचा कर्तरी व कर्मणी प्रयोग केला, तर तोंडी लावणाऱ्या दीनानाथ पहारेकरांनी त्यांना पकडले. त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे तत्पुरुष समाजाचे. आता विभक्ती तत्पुरुष आणि अकुल तत्पुरुष समाज मित्रांनो. जर मित्रांनो याचे तुम्हाला जास्त उदाहरण कधी पाहिजे असतील तर तुम्ही बुक मधून बघू शकता मित्रांनो. हे शब्द कसे लक्षात ठेवायचे तर ह्या पद्धतीने तुम्ही सेंटेन्स कधी लक्षात ठेवला. अग्रेसर युधिष्ठरने पंकेरू आणि सर्जिस या शब्दांचा कर्तरी व कर्मणी प्रयोग केला, तेव्हा तोंडी लावणाऱ्या दीनानाथ पहारेकरांनी त्याला पकडले. हे आहेत मित्रांनो विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. पहिल्याला प्रत्यय लागलेला असते, दुसरा हा स्वतंत्र आलेला असते. तर इथं पण आहे का, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आता जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असतील तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. आता आपण तत्पुरुष समाजाचा तिसरा प्रकार पडणार आहोत. उपपद. उपपद उपपद तत्पुरुष, उपपद तत्पुरुष समाजामध्ये काय असते. उपपद तत्पुरुष समाजाचा जेव्हा आपण विग्रह करतो, जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा नारा हा प्रत्यय लागत असतो मित्रांनो. नारा उदाहरणार्थ आहे पंकज. पंकज म्हणजे चिखलात जन्मणारा, चिखलात, 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 चिखलात जन्मणारा, जन्मणारा. हा मित्रांनो जेव्हा आपण त्या शब्दाच्या विभक्ती करतो, शब्दाचा विग्रह करतो, शब्दाचा विग्रह करतो तेव्हा आपण नारा हा शेवट येत असते मित्रांनो. द्विज, द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा, दोनदा जन्मणारा, जन्मणारा. तर हा नारा शब्द शेवट येते मित्रांनो, तोच आहे उपपद. उपपद. आणि देशास्त्र म्हणजे देशात राहणारा, देशात राहणारा. गृहस्थ म्हणजे घरी राहणारा, घरी राहणारा. आणि खग म्हणजे आकाशात गमन करणारा, आकाशात, आकाशात गमन करणारा, गमन करणारा. आणि कृत ग्रंथकार, ग्रंथ करणारा, ग्रंथ करणारा. तर मित्रांनो उपपद तत्पुरुष समासामध्ये नारा, नारा हा शब्द जेव्हा मित्रांनो आपण शब्दाची फोड करतो, विग्रह करतो तेव्हा नारा हा शब्द शेवट येते मित्रांनो. फक्त तुम्ही उपपद तत्पुरुष जेव्हा आला तेव्हा तुम्ही ओळखायचं की जेव्हा आपण शब्दाचा विग्रह करतो तेव्हा नारा हा शब्द शेवट येते मित्रांनो. कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार, कर जाणणारा. कृतज्ञ, केलेले उपकार न जाणणारा. न जाणणारा.
तर मित्रांनो, उपपद तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास हा कशा पद्धतीने ओळखायचा? जेव्हा आपण एखाद्या शब्दाचा विग्रह करतो तेव्हा नारा, नारी हे शब्द येत असतात मित्रांनो. नारा हे ट्रिक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे नत्र तत्पुरुष समास. नत्र तत्पुरुष, नत्र म्हणजेच निगेटिव्ह मित्रांनो. नत्र म्हणजेच निगेटिव्ह. नत्र म्हणजेच निगेटिव्ह. तर नत्र म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो निगेटिव्ह दर्शविलेला असते, अभाव असते एखाद्या गोष्टीचा, किंवा निषेध किंवा कमीपणा दर्शविलेला असते. अनादर म्हणजेच आदर नसलेला, आदर नसलेला. इथं नसलेला निगेटिव्ह शब्द येत असतात मित्रांनो. नाईलाज, लाज नसलेली, नाज नसलेला. आणि अपुरा, पूर्ण नसलेला, पूर्ण नसलेला. आणि गैरहजर, हजर नसलेला, हजर नसलेला. हे आहेत मित्रांनो नत्र तत्पुरुष समासाचे प्रकार. हा सीजी आहे मित्रांनो. ट्रिक लक्षात ठेवा. निगेटिव्ह आणि शब्दाचे अगोदर अ, अन, न, ना, नी, बेगैर हे शब्द येत असतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे कर्मधारण तत्पुरुष समास. पहिले पद, कर्मधारण तत्पुरुष समासाचे पहिले पद हे विशेषण असते आणि दुसरे पद हे नाम असते. पहिले पद हे विशेषण असते आणि दुसरे पद हे नाम असते. तर कर्मधार तत्पुरुष समास कसा ओळखायचा? त्यामध्ये मित्रांनो तारीफ केलेली असते, एखाद्या गोष्टीची तारीफ केलेली असते. उदाहरणार्थ बघा, कमल, नीलकमल. नीलकमल मेन नील आहे मित्रांनो, हा विशेषण. नील आहे विशेषण आणि कमल आहे नाम. तर त्याची आपण तारीफ केलेली आहे मित्रांनो. कमळाची तारीफ केलेली आहे नील. तर नीलकमल. आणि दुसरा आहे महादेव. नीळासारखा कमल, नीलासारखा कमल. महाराष्ट्र. तर महाराष्ट्र. तर महा आहे मित्रांनो विशेषण आणि राष्ट्र आहे नाम. हिरवीगार, हिरवा आहे विशेषण आणि गार आहे नाम आहे मित्रांनो. विशेषण आणि हा नाम आहे. महा विशेषण आहे आणि राष्ट्र नाम आहे. याच्यानंतर आहे सहावा प्रकार द्विगु तत्पुरुष समास. म्हणजेच यामध्ये मित्रांनो संख्या विशेषण असते. द्विगु म्हणजेच दोन. तत्पुरुष समास संख्या विशेषण असते आणि ग्रुप मध्ये दाखवलेली असते द्विगु. तर पंचवटी. तर 5 वटांचा समूह. 5 वटांचा समूह म्हणजेच मित्रांनो पंचवटी. इथं 5 वटांचा समूह म्हणजे 5 वटांचा समूह दाखवलेला आहे. ठीक आहे. यानंतर चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा समूह. 4 महिन्याचा समूह. पंचारती म्हणजे 5 आरतीचा समूह. नवरात्री म्हणजेच नवरात्रीचा समूह. म्हणजेच नवरात्रीचा समूह म्हणजेच म्हणजे मित्रांनो अगोदर फर्स्ट आहे हा संख्या विशेषण. पहिला आहे हा संख्या विशेषण 4, 5 आणि तो वडाचा समूह त्रिभुवन म्हणजेच 3 भवनाचा समूह. म्हणजेच मित्रांनो अगोदर संख्या विशेषण आहे आणि तो भवनांचा समूह म्हणजे समूह दाखविलेला आहे. त्याच्यानंतर सप्ताह 7 दिवसांचा समूह. 7 दिवसांचा समूह. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे. 7वा प्रकार आहे मध्यम पदलोभी.
तर मित्रांनो तुम्हाला द्विगु तत्पुरुष समाज हा कशा पद्धतीने ओळखायचा? द्विगु तत्पुरुष समाजामध्ये पहिले हे ट्रिक आहे मित्रांनो, पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि दुसरे आणि तो ग्रुप मध्ये दाखवलेला असते, त्याला द्विगु तत्पुरुष समाज म्हणतात. आणि मध्यम पद लोभी मध्ये मधले पद, मध्यम पद म्हणजेच मध्य म्हणजेच मधले आणि पद म्हणजे शब्द झाले, लोपी म्हणजे सॉरी मित्रांनो मध्यम पद लोभी. तर पहिले पद आणि शेवटचे पद एकत्र येतात. तर उदाहरणार्थ आहे कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे, कांदे पोहे म्हणजेच कांदे घालून तयार केलेले पोहे. हा त्याचा मित्रांनो आपण विसर्ग केला, विसर्ग म्हणजे शब्दाची फोड केला कांदे. तर मित्रांनो काय म्हणते, मधले पद म्हणजे मध्यम पद लोभी म्हणजे मधले पद लोप पावणे आणि पहिला आणि शेवटचा शब्द मिळून एक शब्द बनते. तर कांदे घालून तयार केलेले पोहे. तर मित्रांनो घालून तयार केलेले हा शब्द लोप पावून पोहे आणि कांदे आणि पोहे मिळून हा शब्द बनलेला आहे मित्रांनो. तसंच बालमित्र तर बालपणापासून मित्र, तर बाल हा एक शब्द आणि मित्र हा एक शब्द. तर मित्रांनो मध्यम पद लोभी मध्ये मधातले पद गाळलेले असते आणि पहिला पद आणि शेवटचा पद मिळून एक पद झालेला असते, तर पणापासून. तर ते काही शब्द आहेत मित्रांनो, साखर भात, साखर घालून तयार केलेला भात म्हणजे साखर हा पहिला शब्द झाला आणि शेवट भात झाला. मामे भाऊ या मामाचा मुलगा या नात्याने भाऊ आणि मामे सासरा मामा या नात्याने सासरा. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. गुलाब आंबा, गुळ टाकून तयार केलेला आंबा. तर ठीक आहे मित्रांनो, मधल्याला विसरून तुम्ही ह्या मध्यम पद लोभी कशा पद्धतीने लक्षात ठेवाल? मधल्याला विसरून म्हणजे मधातले शब्द विसरायचे मित्रांनो आणि नातेवाईक खात बसतात. म्हणजे इथं मित्रांनो नातेवाईकांच्या आणि खाण्याच्या हा येत असते मित्रांनो. त्याचे जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा पहिला पद आणि शेवटचा पद मिळून एक शब्द बनल्या जाते आणि जो मधातले पद आहेत ते गाळलेले असतात मित्रांनो, नष्ट झालेले असतात. त्याच्यानंतर हे पूर्ण झाले मित्रांनो तत्पुरुष समाजाचे एकूण 7 प्रकार. आतापर्यंत आपण विभक्ती पहिला प्रकार झाला, दुसरा अलूक बघितला, तिसरा उपपद, चौथा नत्र आणि पाचवा कर्मधार आणि 6वा उपपद आणि 7वा मध्यम पद लोभी मित्रांनो. हे झाले एकूण तत्पुरुष समाजाचे 7 प्रकार मित्रांनो. विभक्ती तर मित्रांनो मी 7ही प्रकारावर हे ट्रिक लिहून ठेवले मित्रांनो. तर विभक्ती कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवाल? विभक्ती प्रत्यय बघून भक्ती स्वतंत्र झाली. म्हणजे मित्रांनो इथं प्रत्यय बघायला लागते तुम्हाला, प्रत्यय बघून. आणि अकुल म्हणजेच मित्रांनो नष्ट न होणे. तर अग्रेसर उद्दिष्ट पंक्तिरू सर्जिस ने कर्तरी प्रयोग केला. हे मित्रांनो मी तुम्हाला ट्रिक सांगितले होते. त्याच्यानंतर उपपद म्हणजेच उपदणारा, शेवटी नारा नारी हे शब्द येत असतात. आणि नत्र म्हणजेच निगेटिव्ह. कर्मधारय म्हणजे कर्म करायचे सोडून नुसतं मक्खन लावले बसते. म्हणजे कर्मधारय म्हणजे पहिला जो शब्द असतो तो विशेषण असते आणि दुसरा हा नाम झालेला असते. द्विगु म्हणजे पहिला पद हा संख्या विशेषण असते आणि त्याचा ग्रुप दाखवलेला असते. मध्यम पद लोभी म्हणजे मधल्याला विसरून नातेवाईक खात बसतात. हे ट्रिक आहे मित्रांनो. आता याच्यानंतर आपण द्विंद समाज बघणार आहात मित्रांनो. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आतापर्यंत समासाचे आपण 2 प्रकार बघितलं होतं, अविभाव समाज आणि तत्पुरुष समाज. आता अजून मित्रांनो 2 प्रकार उरलेले आहेत, ते द्विंद समाज आणि बहुव्रीही समाज. तर द्विंद समाज म्हणजेच काय? द्विंद म्हणजेच दोन्ही पद महत्वाचे असतात मित्रांनो. आणि द्विंदी समाजामध्ये दोन्ही पद हे महत्वाचे असतात आणि
द्वंद्वी समाजाचे 3 प्रकार पडतात, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व समाज. तर इतरेतर द्वंद्व समाजामध्ये जेव्हा आपण त्या शब्दाचा विग्रह करतो तेव्हा आणि व आणि व हे शब्द येतात मित्रांनो. उदाहरणार्थ आहे बहीण आणि भाऊ. इथं पहिला शब्द कोणता आहे? बहीण. आणि दुसरा शब्द कोणता आहे? भाऊ. तर बहीण आणि भाऊ हे दोन्ही शब्द मिळून आणि याच्याने जोडतात मित्रांनो. म्हणून इथं दोन्ही पद महत्वाचे आहेत. पद म्हणजे शब्द असतात, म्हणजे बहीण पण महत्वाचे आहे आणि भाऊ पण महत्वाचे आहे. दुसरा शब्द आहे मित्रांनो राम लक्ष्मण. राम पहिला शब्द आहे आणि लक्ष्मण हा दुसरा शब्द आहे मित्रांनो. तर राम आणि लक्ष्मण हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत मित्रांनो द्वंद्व समाजामध्ये. तर राम आणि व हे इतरेतर द्वंद्व समाजामध्ये येतात. वैकल्पिक द्वंद्व समाज. तिसरा उदाहरण आहे मित्रांनो स्त्री पुरुष. स्त्री मध्ये हा पहिला शब्द आहे आणि पुरुष हा दुसरा शब्द आहे. तर स्त्री आणि पुरुष हा आहे मित्रांनो. आणि इतर दक्षिणोत्तर म्हणजे दक्षिण आणि उत्तर. दक्षिण आणि उत्तर हे आहेत मित्रांनो. आणि इतरेतर द्वंद्व समाज जर तुम्हाला ओळखायचा असला तर आणि व हा फक्त तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि द्वंद्व समाज जर द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. आणि इतरेतर कधी जर तुम्हाला इतरेतर शब्द कोणता आहे तर आणि व हा लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर आहे वैकल्पिक. वैकल्पिक म्हणजेच विरुद्धार्थी शब्द असतात मित्रांनो. विरुद्धार्थी शब्द ते शब्द कोणकोणते आहेत? किंवा वा अथवा या शब्दाने ते जोडून येतात मित्रांनो. द्वंद्व समाज विरुद्धार्थी शब्द असतात. ते उदाहरण बघा 15 16. 15 चे विरुद्ध 16. 15 किंवा 16 किंवा वा अथवा हे शब्द येतात असतात मित्रांनो. किंवा वा अथवा किंवा वा आणि अथवा हे 3 शब्द येत असतात मित्रांनो. 15 किंवा 16. इथं 15 16 आहे तर 15 पहिला पद कोणता आहे? 15 आणि दुसरा पद कोणता आहे? 16. तर 15 किंवा 16. इथं सत्य असत्य असत्य म्हणजे सत्य किंवा असत्य असत्य म्हणजे सत्याच्या विरुद्ध असत्य. म्हणजेच मित्रांनो इथं किंवा वा अथवा तर येतातच पण विरुद्धार्थी शब्द पण असतात. मागे पुढे. मागे हा पहिला शब्द आहे, पुढे हा दुसरा शब्द आहे. मागे किंवा पुढे. बरे वाईट. तर बरे हा पहिला शब्द आहे आणि वाईट हा दुसरा शब्द आहे. बरे किंवा वाईट. तर मित्रांनो बरे इम्पॉर्टंट आहे आणि वाईट पण. म्हणून दोन्ही शब्द महत्वाचे असतात. त्याला द्वंद्व समाज म्हणतात मित्रांनो. खरे किंवा खोटे. हे खरेच्या विरुद्ध खोटे होते मित्रांनो. तर इथं विरुद्धार्थी शब्द असतात. पाप पुण्य. पाप पहिला शब्द कोणता आहे? पाप. दुसरा पुण्य. पाप किंवा पुण्य. तर हे झाले मित्रांनो वैकल्पिक द्वंद्व समाज. जर वैकल्पिक म्हणजेच विरुद्धार्थी शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि इतरेतर द्वंद्व समाजामध्ये आणि व हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. समाहार द्वंद्व समाज म्हणजे त्याच जातीतले शब्द इतर वस्तू असतात मित्रांनो. त्याच जातीतील शब्द इतर वस्तू व इतर घटक असतात. जसा उदाहरणार्थ म्हटलं बाजार हाट. तर बाजार हाट म्हणजे आपण बाजार हाट आणतो, बाजारात जातो, त्या वस्तू खरीदतो व इतर वस्तू पण. आपण बाजार हाट घेतो म्हणजे एकच वस्तू घेतो नाही, अनेक वस्तू घेतो. बाजारात जातो तेव्हा आपण अनेक वस्तू घेतो तेव्हा त्याला तत्सम अनेक शब्दाला तत्सम म्हटले आहे मित्रांनो. चहा पाणी म्हटला तर आपण चहाचे घेतो का? चहा घेतो, चिवडा घेतो. हे वेगवेगळे पदार्थ आपण कॉफी घेतो. तर हे इतर फराळाचे पदार्थ. भाजीपाला आपण जेव्हा भाजीपाला एकच भाजीपाला आणतो का? नाही, दुसरे पण भाजीपाला असतो. म्हणून भाजीपाला व तत्सम म्हणजे त्याच जातीतले इतर वस्तू असतात मित्रांनो. समाहार म्हणजे संपूर्ण. समाहार म्हणजे
संपूर्ण लक्षात ठेवा मित्रांनो, संपूर्ण. इतर वस्तू, इतर वस्तू, इतर वस्तू. काही शब्द आहेत मित्रांनो, केर 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 कचरा, वेणी फेणी, मीठ भाकर, शेतीवाडी आणि भाजी भाकरी. जसं आपण मीठ भाकर म्हटलं, मीठ भाकर आपण खातो का नाही? मीठ भाकर म्हणजेच जेवण होते. आणि वेणी फेणी म्हणजेच केसा करणे. आणि केर कचरा म्हणजेच केर कचरा फेकतो का आपण? नाही. सर्वच केर कचरा जो आपल्या घरातील कचरा राहते तो त्यालाच म्हणतात मित्रांनो. तर द्विंद्व समाजाचे 3 प्रकार आहेत, इतरेतर, वैकल्पिक आणि समाज समाहार. जर इतरेतर द्विंद्व समाज तुम्हाला ओळखायचा असले, इतरेतर द्विंद्व समाज तुम्हाला ओळखायचा असले तर अगोदर इतरेतर आणि व लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर वैकल्पिक समाज, वैकल्पिक द्विंद्व समाज जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असले तर वैकल्पिक म्हणजेच विरुद्धार्थी आणि समाहार म्हणजेच संपूर्ण. त्याच्यानंतर आहे मित्रांनो बहुव्रीही समाज. बहुव्रीही समाजामध्ये दोन्ही पद महत्वाचे असून तिसऱ्याचाच बोध होतो. दोन्ही इथं दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याचाच बोध होतो. तर मित्रांनो बहुव्रीहीमध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्याचाच बोध होतो. तर चौथा याचे प्रकार पडतात मित्रांनो, 4 प्रकार पडतात. कोणते? विभक्ती बहुव्रीही. विभक्ती बहुव्रीही म्हणजे दोन्ही पद एकाच विभक्तीचे असतात, दोन्ही पदे एकाच. आता लक्ष्मीकांता आहे, लक्ष्मीकांतामध्ये 2 पद कोणकोणते आहेत? लक्ष्मी आणि कांता. लक्ष्मी आणि कांता. लक्ष्मी आणि कांता या पदाच्या महत्वाचे नसून म्हणजे त्याचा उल्लेख होत नाही मित्रांनो. लक्ष्मी कांता, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, लक्ष्मी आहे कांता त्याची तो म्हणजेच पत्नी. वक्रतुंड, वक्र आहे तुंड ज्याचा तोच म्हणजेच गणपती असा मित्रांनो. सुधाकर, गजानन, भालचंद्र, चक्रपाणी, भक्तिप्रिय आणि पांडुरंग. सुधाकरचा विग्रह कसा होईल? सुधा, सुधाकर, सुधा आहे त्याचा कर. गजा, गजा आहे त्याचा आनंद. भालचंद्र, भाल आहे त्याचा चंद्र असा होईल मित्रांनो. तर हे विभक्ती बहुव्रीही याचे उदाहरण आहेत मित्रांनो. तर बहुव्रीही समाज कसा लक्षात ठेवायचा? बहुव्रीही समाज दोन्ही पद महत्वाचे नसतात, तिथं तिसऱ्याचाच बोध होतो. तर हे आहेत मित्रांनो लक्ष्मीकांत आणि वक्रतुंड, हे विभक्तीचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर नत्र बहुव्रीही समाज. नत्र वरून तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, नत्र बहुव्रीही समाज म्हणजेच निगेटिव्ह. नत्र म्हणजेच निगेटिव्ह. पहिले पद अन, नि, न हे शब्द येत असतात मित्रांनो. तर पहिला शब्द आहे अवयव हा पहिला आहे. अन, स आणि निर्धन, निरस, निक, अनादि, अनामित, अनाथ, अस्पृश्य आणि अकर्मक आणि नास्तिक हे मित्रांनो पहिले पद आणि हे निगेटिव्ह असतात. जर अवयवाचा तुम्ही विग्रह केले, अवयवाचा जर तुम्ही विग्रह केले तर अवयव व्यय नसलेला, अनंत म्हणजे अनंत नसलेले, निर्धन म्हणजे धन नसलेले, निरस म्हणजे रस नसलेला, निकस नसलेला, अनादि आधी नसलेला, अनियमित म्हणजे नियमित नसलेला. म्हणजेच मित्रांनो निगेटिव्ह वर्ड येत असतो जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा. सहबहुव्रीही म्हणजेच मित्रांनो सर्व स वरून तुम्ही असे लक्षात ठेवा मित्रांनो, सह आणि सह हे पहिले पद येत असतात मित्रांनो. सह, साधर, सफल, सवर्ण, सह, सबल हे मित्रांनो जेव्हा पहिले पद स येतात असतात सह बहुव्रीही समाजाचे. आणि प्रादि बहुव्रीही समाजाचे पहिले पद प्र, परा, अप, सवी, दूर हे शब्द येत असतात मित्रांनो. तर ते शब्द आहेत प्रबळ, शुभमंगलम आणि विख्यात. हे आहेत मित्रांनो बहुव्रीही समाजाचे प्रकार. दोन्ही पद महत्वाचे असते. अविर्भाव समाजामध्ये पहिला पद महत्वाचे असते
तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद महत्वाचे असतात आणि द्विंद्व समाजामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात आणि बहुब्रीही समाजामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असते मित्रांनो. हे झाले मित्रांनो एकूण समाजाचे प्रकार. त्याच्यानंतर आपण तत्पुरुष समाजाचे पण प्रकार बघितला मित्रांनो. विभक्ती तत्पुरुष, अकुल, उपपद, नत्र, कर्मधारय आणि द्विगु व मध्यमपद दुबी हे तत्पुरुष समासाचे प्रकार बघितला मित्रांनो. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण ट्रिक पण बघितला. त्याच्यानंतर आपण द्विंद्व समास, इतरेत, वैकल्पिक आणि समाहार. इतरेत म्हणजे मध्ये आणि व येते मित्रांनो, व वैकल्पिक म्हणजे किंवा वा अथवा विरुद्धार्थी समजतात आणि समाहार त्याच्यामध्ये इतर तत्सम वस्तू म्हणजे त्याच्याच प्रकारचे इतर वस्तू असतात. आणि बहुब्रीही समाजामध्ये त्याचे 3 प्रकार मिळतात मित्रांनो. विभक्ती, नत्र, स आणि प्रादी हे बहुब्रीही समाजाचे 4 प्रकार पडतात मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनशॉट, जर तुम्हाला याच्यापासून काही शिकायला मिळले असेल ना, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा मित्रांनो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकाल मित्रांनो.